आजचं आधुनिक युग हे माहितीचं युग आहे. सर्वसामान्य माणसाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची जाण असणं ही काळाची गरज बनलीय. आज त्याचमुळे समाजातील प्रत्येक घटक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झटत आहे आणि याला ग्रामीण समाज अपवाद कसा असेल. आज नोकरी शिक्षणाच्या निमित्त ग्रामीण भागातील सर्व स्तरातील व्यक्ती शहराकडे धाव घेत आहेत. पर्यायानं याचाच परिणाम म्हणजे ग्रामीण जीवनाची संस्कृती कुठेतरी लुप्त होत चाललीय आणि याच लुप्त पावत असलेल्या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील बोरगाव इथं आनंद शिंदे यांनी आपल्या 5 एकर जमिनीत कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती केली आहे. 2011 पासून कृषी पर्यटन व्यवसाय मी चालू केला आहे. कृषी पर्यटन व्यवसाय चालू करून मी 3 गोष्टी साध्य केल्या. त्या अशा की पहिलं, शेतीत म्हणजे अगदी कलेक्टरला चॅलेंज करायला एवढं मला उत्पन्न मिळतं. दुसरी गोष्ट, पुरस्काराच्या माध्यमातून एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली की तालुक्यात एकरी 26 क्विंटल गहू काढून तालुका पीक स्पर्धेत मी प्रथम आलोय. जिल्हा पातळीवर 2 ते 3 पुरस्कार मला मिळालेत. आलं एकरी 46 गाड्या काढल्या मी. त्याबरोबर माझ्याकडं 7 ते 8 प्रकारचा आंबा आहे. रत्ना, केशर, बेनिशा, मलगोबा, पुनस, वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची कलमं करतो. नारळ एक 600 ते 700 आहे. जे इथं पर्यटक येतात त्या पर्यटकांना मसाला शेती, सेंद्रिय शेतीची ओळख, त्याचबरोबर गांडूळ खत, कंपोस्ट खत, वर्मीवॉश, दशपर्णी अर्क याची माहिती सांगतो आणि जास्तीत जास्त रासायनिक शेतीपासून मुक्त करून सेंद्रिय शेतीकडे कसे जास्तीत जास्त शेतकरी वळतील ह्याचा एक प्रयत्न चालू आहे. त्याच्याबरोबर विभागाचे 2 पुरस्कार मला मिळालेत. राज्य पातळीवरचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री आणि राज्य पातळीवरचा शेतीनिष्ठ पुरस्कार 2012चा मिळाला आहे. कृषीरत्न हाही पुरस्कार मिळाला आहे. नॅशनलचे 2 पुरस्कार मिळालेत. आणि कृषी पर्यटन केंद्रात माझ्या 2 स्विमिंग टँक, एक धबधबा तयार केलेला आहे. त्याच्याबरोबर रेन डान्स, नेट क्रिकेट, आर्चरी, नेमबाजी, घोडागाडी, बैलगाडी, झुलता पूल, ट्री हाऊस, मत्स्य शेती, नर्सरी आहे. तिथं नारळ, आंबा, चिक्कूची, ॲनोना, सीताफळ, ॲपल, बोर अशी वेगवेगळ्या फळझाडांची कलमं तयार करतो आणि ती शिकवतो ही कलमं आणि विक्रीसाठी ठेवतोही. या कृषी पर्यटन केंद्रात मसाला शेती, सेंद्रिय शेती, मत्स्य शेती, गांडूळ खत प्रकल्प, भाजीपाला लागवड, विविध फळझाडांच्या कलमांचं प्रशिक्षण मोबदला न घेता शेतकऱ्यांना दिलं जातं. शिवाय ग्रामीण जीवनाचे अनुभव, उदाहरणार्थ बैलगाडी, घोडागाडी, कृत्रिम धबधबे, नेमबाजी, पोहणे इथं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनुभवता येतात. शिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या सहली इथं भेटी देतात. त्या सर्वांसाठी खगोल विश्व, अंतराळ सफर, किल्ले पर्यटन यांचाही आनंद या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून घेता येतो. आमच्या कृषी पर्यटन केंद्रात मसाला पिकं आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांना मसाला पिकांची ओळख व्हावी किंवा शाळेच्या मुलांना खगोल विश्व, अंतराळची सफर, किल्ले पर्यटनमध्ये आमच्याकडं एक 20 किल्ल्यांची माहिती आहे. त्याचबरोबर शाळेतल्या कुठल्याही पुस्तकात शिवाजी महाराजांची वंशावळ नाही किंवा कोल्हापूरच्या शाहू महाराजांची वंशावळ नाही, ती इथं आहे. खगोल विश्व, अंतराळची सफर युनिटमध्ये सगळ्या ग्रहांची माहिती, अगदी लोणार सरोवर कसं झालं, शून्याचा शोध कुणी लावला, ते जयंत नारळीकर, अब्दुल कलाम यांच्यापर्यंत सगळी माहिती आहे. अंतराळवीराचा पोशाख कसा असतो, अंतराळवीर तुम्ही बनू शकता. त्याच्याबरोबर मत्स्य शेती
एक आहे, त्यात रोहा आणि कटला या 2 प्रकारचे मासे आम्ही सोडतो आणि 10 महिन्यात ते एक चांगलं उत्पन्न मिळतं आम्हाला। त्यातच थोडंसं बोटिंग केलेलं आहे, झुलता पूल आहे। त्याच्याबरोबर मग इतर पिकं सगळी शेतातली घेतली जाते, ती सोयाबीन, आलं, हळद आणि पूर्ण सेंद्रिय भाजीपाला जेवढा इथं लावतो आम्ही तेवढा इथल्या इथंच वापरतो। अननसची लागवड आम्ही आत्ता नवीनच केली, आमच्या जिल्ह्यात हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारची माणसं माहिती देतात। आत्तापर्यंत बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीत। ह्या वर्षी माझ्या पर्यटन केंद्रांना 9 देशाच्या पर्यटकांनी भेट दिलेली आहे। हुरडा पार्टी आमच्या इथे एक चांगला उपक्रम चालतो। जे शेतकरी शेती परवडत नाहीत म्हणते ती, तर वाळकी ज्वारी सर्वसाधारण 20 ते 22 रुपये किलो विकली जाते, पण तीच ज्वारी ओली हुरडा म्हणून विकली तर 250 ते 300 रुपये आम्हाला दर मिळतो। आमच्या पर्यटन केंद्रात एक टेरेस गार्डन कसं करायचं, तर टेरेस गार्डनची घरच्या घरी छतावर किंवा परसबागेत टेरेस गार्डन कसं करायचं त्याचं एक प्रात्यक्षिक समोर आहे, त्याची माहिती आम्ही देतो। त्याच्याबरोबर कॅक्टसचे प्रकार आहेत, खगोलविश्व, अंतराळची सफर, किल्ले पर्यटन, स्विमिंग टँक 2 आहेत, एक धबधबा आहे, कृत्रिम पाऊस कसा पडतो, त्याच्याबरोबर नाश्ता, चहा, जेवण, आईस्क्रीम, गांडूळ खत, कंपोस्ट खत, वर्मीवॉश, घोडागाडी आहे, बैलगाडी आहे, ग्रामीण पद्धतीचे सर्व खेळ आहेत तिथं, विठूदांडू, लगोरी, कॅरम, बुद्धिबळ, त्याच्याबरोबर ट्री हाऊस, बोटिंग आहे तिथं। जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळा आणि ज्याला म्हणजे शेतीवर जोडधंदे आहेत, आम्ही इथं नारळाच्या झाडापासून खराटे करतो। बुफे जे वाढदिवसाला तुम्ही देता ते बुफे 1-2 दिवसात फेकून देतो, पण आम्ही जो पिवळ्या चाफ्याचा बुफे तयार केला आहे तो 10 वर्ष टिकतो आणि ते इतरांना शिकवतो सुद्धा मी कसे करायचे ते। शासनाकडून जरी थेट कुठलं अनुदान नसलं तरी शासनाकडून फक्त एक शेतीला शेतीच्या दरानं वीज पुरवठा व्हावा। आता कमर्शियल मीटरसाठी अगदी सक्ती केली जाते, तर एक शेती आधारित उद्योग आहे। जास्तीत जास्त कृषी पर्यटनला शासनानं बी सहकार्य करावं। आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच निवांत क्षणांची गरज आहे। निसर्गाचा सानिध्य आज प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो आणि त्यासाठी कृषी पर्यटन केंद्र एक उत्तम पर्याय आहे। इथं फक्त निसर्गाचं सानिध्य नाही तर वॉटर पार्क आहे, मुलांसाठी भरपूर खेळणी आहेत। आम्ही वर्षातून 1-2 ते 3 वेळा इथं नेहमी येतो। इथं आपलेपणाची वागणूक दिली जाते, जेवण वगैरे फार अतिशय गावरान पद्धतीचं आपल्याला मिळतं आणि गावाकडचा आनंद आपण इथं उपभोगतो। तसेच या भागात तुम्हाला आल्यानंतर फक्त निसर्गाची ओळख नाही, निसर्गाचं सानिध्य नाही, खेळ मनोरंजन नाही, तर तुम्हाला इथं विविध जनरल नॉलेजच्या वस्तू पण मिळतात। म्हणजे उदाहरणार्थ इथं बाहेर एक चांगल्या प्रकारचे सर्व रस्त्याने येताना सगळे बोर्ड लावलेले आहेत। ह्या प्रत्येक बोर्डवर काही ना काही एक जनरल नॉलेजची माहिती दिलेली आहे। कुठे झाडांबद्दल माहिती दिली आहे, कुठे राशींबद्दल माहिती दिली आहे, तर कुठे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे झेंडे। ह्याप्रमाणे मुलांना फक्त निसर्ग नाही, खेळ नाही, तर पूर्णपणे त्यांचं जनरल नॉलेज पण चांगल्या प्रकारे सुधारतं। त्यामुळे अशा ठिकाणी भेट देत जावा, हे ठिकाण खूप छान आहे। जिद्द आणि चिकाटी या जोरावर कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हेतूनं शेतीवर आधारित जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्र खरोखरच अत्यंत चांगला उपक्रम आहे। शिवाय यासाठी वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शनही मिळतंय। बोरगाव येथे श्री आनंद शिंदे यांनी हे कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा कृषी पर्यटनाचा उद्योग अतिशय चांगला आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा एक स्रोत आहे। यासाठी कृषी विज्ञान केंद्र त्यांना या कृषी पर्यटन केंद्रामध्ये शेतीविषयक लागणारं जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे, हे तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत श्री शिंदे यांना वेळोवेळी केलं जातं आणि शिंदे यांची जिद्द आणि चिकाटी या जोरावरती हे कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने थोडंसं चालू आहे। याच्यामधून कृषी पर्यटन केंद्रामधून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळत आहे आणि शेतकरी बांधवांना आमची अशी विनंती आहे की शेतीमधून काहीतरी पूरक जोड व्यवसाय केल्यानंतर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळतं। त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री आनंद शिंदे हे बोरगाव या ठिकाणी आहेत। कृषी विज्ञान केंद्रातर्फे या कृषी पर्यटन केंद्रामध्ये येणाऱ्या सर्वांना तांत्रिक माहितीमध्ये
दशपर्णी अर्क असेल, सेंद्रिय शेती असेल, गांडूळ खत असेल, याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केलं जातं. तसेच आंब्याची कलमं कशा पद्धतीने बांधली जावीत, आंब्याची कलम कसे केले जातात याविषयीचं प्रशिक्षण दिलं जातं. तसेच कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही शेतकरी बंधू जोडधंद्यापूरक व्यवसायासाठी मार्गदर्शनासाठी येतात, महिला काही बचत गटांच्या महिला असतील त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये येतात, तर त्यांना देखील आम्ही या कृषी पर्यटन केंद्रावरती घेऊन येतो आणि त्यांना जोडधंद्याविषयी माहिती देण्यासाठी या कृषी पर्यटन केंद्रावरती आणल्यानंतर श्री आनंद शिंदे यांच्या द्वारे आपण त्यांना जोडधंद्याची, कृषीपूरक उद्योगांची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती देतो. तसेच इथं त्यांना ते प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं. ग्रामीण भागातील लुप्त होत चाललेली संस्कृती या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाळसं धरू लागलीय. या कृषी पर्यटन केंद्रांना चालना देण्यासाठी शासनानंही पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. शिवाय इतर शेतकऱ्यांनीही शेतीला पूरक उद्योग म्हणून या कृषी पर्यटन केंद्राकडे वळले तर खऱ्या अर्थानं त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी निश्चितच मदत होईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.